राणा जगजितसिंह पाटलांच्या मुलाचे भावी खासदार म्हणून झळकले बॅनर. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या खासदारकीला ओपन चॅलेंज. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र यानंतर आता धाराशिव जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र आणि भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरात लावण्यात आलेल्या भावी खासदार अशा आशयाच्या बॅनर्सने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलं असून थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या खासदारकीला चॅलेंज देण्यात आलेला आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांनी महायुतीमध्ये अधिकृत प्रवेश केल्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. मल्हार पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण धाराशिव शहरात मोठ्या होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावलेले आहेत आणि विशेष म्हणजे या बॅनर्सवर MP 2029 असा हॅशटॅग वापरण्यात आलेला आहे. मल्हार पाटील हे आगामी 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मल्हार पाटील हे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मैदानात उतरणार का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.